सगळ्यांनी हात जोडा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दरूपं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गकालु दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया संतातिया जब बताने कदे जातारू बाबाजी सद्गुरु दास तुका दूसरे दूसरे चरण संतातिया संतातिया बाबाजी सद्गुरु दास तुका हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. कैलास राणा शिवचंद्र मौली फणींद्र माता मृगटी जरारी कारुण्य सिंधू तव दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. श्री गुरुचरण सरोज रिजे
मुकुर सुधारी रघुवीर बरनौ रघुबर बिमल जसु जो दायक फलचारी श्री गुरु चरण सरोज रजे निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानकी सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार चलो आओ जी पवन कुमार हरो हरि कीर्तन चले आओ जी पवन कुमार हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना पूरा परिवार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में हरि कीर्तन में जयाची केली स्मरण होईल सकळ विद्येची करण तेची बंधू चरण श्री गुरूंना नमस्कारुनी आता विठोबा रखमाई विठ्ठल अवघी मिथ्याटी राम नाही जवकंठी सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन सांडिले ते मांडे आग्रह उरल्या काळदंडे तुका मने आले भागा देऊनी चिंती पांडुरंगा अवघी मिथ्याटी राम नाही जवकंठी आज
प्रथम दिवस आणि प्रथम दिवसापर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग संत शिरोमणी संत वैराग्याची महामूर्ती शिवाजी महाराजांचे गुरु सदेह वैकुंठाला जाणारे असे तुकाराम महाराज यांच्या गाथातील ज्यांनी आपलं मस्तक सुधारण्यासाठी आपल्याला गाथा दिला. गाथा काय करतं? आपलं मस्तक सुधारतं, आपल्या मस्तकात प्रकाश टाकतं. असा या गाथ्यातला 871 क्रमांकाचा तुमच्या सेवेकरिता निवडलेला हा अभंग आहे. आणि आज प्रथम दिवस आणि प्रथम दिवशी काय करतात तर नामस्मरणावर अभंग निवडलेला जातो. का नामस्मरणच का? कारण पहिल्या दिवशी हे मंगळ असतं आणि भगवंताचं नाम हे उत्कृष्ट आहे, मंगल आहे. मंगलाचेही 3 प्रकार पडतात. नमस्कार रूप मंगल, शिष्टाचार रूप मंगल. आणि याच मंगलामध्ये भगवंताचं नाव हे सगळ्यात मंगल आहे. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडलीकाक्ष मंगलाय तनोहरी. मंगल हे काय आहे तर भगवंताचं नाम आहे. आणि या भगवंताच्या नामावर आपल्याला चिंतन करायचं आहे. विठ्ठल कीर्तनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असतो. तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने मला ही सेवा दिली, त्यासाठी सेवा दिली. त्यांचं नाव कैलास काका आणि प्रभाकर जाधव. तसे तर ते आदरणीय वंदनीय आहेत आणि त्यांनीही मला संधी दिली त्याबद्दल खरं तर मी त्यांना खूप धन्यवाद देते. का तुम्ही सर्व गावकरी हे गाव आपलंच म्हणावं लागते, कारण काकांडी तर पासदगाव तर्फेच काकांडी आहे आणि आपल्यामधील कोणी छोट कोणी कीर्तन करण्याचा प्रयत्न करायला शिकत आहे तर त्यांना आपण उत्साह दिला पाहिजे. आणि खरंच तुमच्यामुळे मला उत्साह भेटला आणि तुम्ही हे मला संधी दिले यासाठी मी तुम्हाला खरंच तर आज म्हणतात की जे श्रोते असतात ते प्रभू तुम्ही महेश्वराची मूर्ती ते महेश्वर रूप असतात, म्हणजे महादेव रूप राहतात. म्हणून तुमच्या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. तसेच जे गायनाचार्य आहेत खरंच एवढी सुंदर चाल लावली ना. आणि खरं तर माझी ना तब्येत थोडी बरोबर नाही, तोंड आलेलं आहे मला, तर त्याच्यामुळे शब्द खालीवरी होतील. गायनाचार्य महाराज ज्ञानेश्वर महाराज बारडकर, विठ्ठल महाराज पवार जवळेकर, तुळशीराम पांचाळ, मारुतराव चिमेगावकर हे सगळे जे गायनाचार्य आहेत खरं तर यांनी मला खूप सोबत केली आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि ताल सम्राट मृदुंगाचार्य महाराज, तबलावादक श्रीकांत महाराज भालेराव, सिंधवादक ज्ञानेश्वर महाराज बारडकर, पैडवादक रघुनाथ महाराज अबदार आणि ज्ञानेश्वरी व्यासपीठ ज्यांच्याकडे हे आहे त्यांचे बालाजी महाराज आळंदीकर या सगळ्यांना साष्टांग नमस्कार करते आणि यांना धन्यवाद देते की यांनी मला खरं तर खूप सांभाळून नेले. आणि जे विनेकरी आहेत सर्व हरिभक्ती पारायण भजन टाळकरी मंडळी खूप शोभून यांच्यामुळे कीर्तनाला शोभा येते. महाराज या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या होऊ द्या. आणि कोणाचं नाव राहिलं असलं तर आपल्याला नावाशी तेवढं काही नाही, आपण कीर्तनाकडे वळूया. भगवंतानी अभंगात काय म्हटलेलं आहे, तुकाराम महाराजांनी काय चिंतन केलेलं आहे. अवघी मिथ्या आटी राम नाही जवकंठी. अवघी आपण एवढं करतो, आपण हे अखंड हरिनाम सप्ताह इथे कशासाठी ठेवलाय का
कारण आपलं पूर्ण आयुष्य असंच जातं महाराज. आपल्या मुखात नाम वर्षानुवर्ष जातात, पण हे 7 दिवस असे राहतात की जे केव्हा जातील हे सांगता येत नाही. असे दिवस जातात की आपल्याला कळतच नाही की 7 दिवस कधी निघून गेले. का? कारण याच्यात नाम आहे, भगवंताचं भजन आहे. आपण हे सगळं करतो कशासाठी? भगवंताचं नाम मुखात यावं. आणि भगवंताचं नाम हे खूप गोड आहे. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, हो तुझ्या नामात रे गोडवा. असे भगवंताचे गोड नाव आहे. आणि हेच प्रभूचं नाव आपल्या मुखात आलं पाहिजे, यासाठी आपण एवढंच करतो. पण आता आपल्या माता माऊल्या उपवास करतात. या देवीपाशी हे नवस, हे धर ते धर, मंगळवार, प्रत्येक देवापर्यंत कोणते ना कोणते वार धरत असतात. पण तुकाराम महाराज काय म्हणतात? आम्ही काय केले? आम्ही सकल आम्ही गावे विठ्ठलाचे नाम. आम्ही फक्त काय केले तर विठ्ठलाचे नाम घेतले. आम्ही नामस्मरणाशिवाय दुसरं काहीही केलं नाही आणि ते करण्याची गरजही नाही. एवढं करण्याची काय गरज नाही. कारण का? या कलियुगात नामाचं महात्म्य फार मोठं आहे. एक भागवतातला प्रसंग आहे. आता नामस्मरण हे कलियुगात खूप फळ प्राप्ती करून देणार आहे. कसं? तर राजा परीक्षित, आपण भागवत ऐकतात. आज प्रथम दिवस होता ना? आज कथा ऐकलीच असेल तुम्ही. तर त्यामध्ये राजा जे परीक्षित आहेत आणि कलियुग जे आहे, या कलियुग कसा होता? भयानक काळाकुटा. आणि तो काय करत होता तर एका बैल कशाचं स्वरूप आहे तर धर्माचं स्वरूप आहे. आणि धर्माचे 4 पाय आहेत. द्या, पवित्रता, शांती आणि द्या, पवित्रता, शांती आणि सत्यता. हे 4 धर्माचे पाय आहेत. आणि हे जे कलियुग होता तो त्या बैलावर अत्याचार करत होता. तेव्हा राजा परीक्षितीने पाहिलं की हे माझ्या राज्यात काय होते. कारण का? तेव्हा त्रेतायुग समाप्तीस संपलं होतं आणि कलियुग आता लागणार होतं. मग आता कलियुगाचा थोडा प्रभाव तिथे दिसत होता. आता तो अत्याचार करत आहे हे पाहून राजा परीक्षित पूर्ण साम्राज्याचे राजे होते ते, आणि त्यांनी त्या कलियुगाला त्यांना दंड करणार असं सांगितलं. जेव्हा कलियुगाला सांगितलं की मी तुला दंड करणार, तेव्हा कलियुग म्हणाला तुम्ही मला दंड करा, मी नाही म्हणत नाही, पण तुम्ही मला हे करचाल. पण कलियुगात माझ्यामध्ये खूप अवगुण आहेत, पण एक चांगला गुण आहे. परीक्षित म्हणाले काय? तुझ्यामध्ये चांगलं काय आहे? तर तेव्हा कलियुग म्हणाला की इथे जास्त भगवंताचं तपश्चर्या, यज्ञ, या क्रिया हे सगळं करण्याची काही गरज नाही. फक्त इथं जर भगवंताचं नाम 3.5 कोटी जर नाम आपलं जाप झालं तर आपल्याला भगवंत भेटतो. आणि कोणाकोणाला वाटतं की भगवंत प्राप्त व्हावा आपल्याला? कोणाकोणाला वाटतं? कुणालाच वाटत नाही? मला तर वाटतं बा. त्याच्यासाठी फक्त नाम, या कलियुगाची हीच म्हणती आहे की इथं नाम स्मरणावरच आपल्याला भगवंताची प्राप्ती होती. पण कलियुग माझी करावे 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 कलियुग माझी करावे
कशासाठी? भगवंताचं नाम मुखात यावं यासाठी. आणि तुकाराम महाराज काय म्हणत आहेत? अवघी विद्या आटी राम नाही जव कंठी. काय आपण केलेलं हे सगळं व्यर्थ जाईल का? आपल्याला वाटतं की भगवंताचं नामस्मरण करणं एवढं सोपं आहे. याच्यासाठी काय लागतं? यासाठी पुण्य लागतं. आणि जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामग्री, माया विठ्ठले कृपा केली. जन्मजन्मांतरी जर आपलं पुण्य असेल ना, तेव्हा आपल्याला इथं बसून आपल्याला हे भागवत कथा ऐकायला भेटते. आपण अखंड हरिनाम सप्ताह म्हणतो का? अखंड का म्हणावं? कारण जो कधी खंड पावत नाही त्याला अखंड हरिनाम असं म्हणावं. आणि हे भगवंताचं नाम मुखात यावं यासाठी पुण्यच लागतं. आणि हे पुण्य आपलं जन्मजन्मांतरीच असतं. आणि तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे बघा, कंठी धरीला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. कृष्णाचं नाम हे काल्याचा अभंग आहे. तर कृष्णाचं नाम जर आपल्या मुखात आलं तर कंठी धरीला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. म्हणजे आपण जर कृष्णाचं नाम मुखात घेतलं तर पूर्ण जगात आपल्या प्रकाश होतो. आणि आता तुम्हाला प्रश्न पडेल, आपण सांसारिक माणसं आहोत तर आपण काही ना काही लाभ पाहतोच. अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. काय काय लाभ होतात? आपल्याला लाभ पाहिजेच असतो. तर आपण आता तुम्ही म्हणसाल काय लाभ होतात? कबीरदासजीचा दोहा आहे, हरि भजन के 3 गुण है हर कोई लागत पाओ, खाने को मिष्टान मिले आखिर वैकुंठ को जाओ. कबीरदास जी महाराज काय म्हणतात? हरिभजन के 3 गुण है हर कोई लागत पाओ. पहिला गुण काय आहे महाराज? हर कोई लागत पाओ. म्हणजे काय म्हणतात? हा नामधारक आहे, हा भगवंताचा भक्त आहे आणि त्याच्या सर्व काय करतात? हबप आहे, म्हणून त्याचा सन्मान असतो. मी म्हणत नाही महाराजांचा हा सन्मान आमचा नाही महाराज, हा सन्मान आहे ज्ञानेश्वरांचा. जेवढे संत होऊन गेलेत, आम्ही काय कुठलं बाहेरचं सांगत नाही, त्यांनी जे लिहून ठेवले, त्यांनी आपल्याला गाथा दिली, ज्ञानेश्वरी दिली, त्याच्यातलंच सांगतो, बाहेरचं कुठलं सांगत नाही. आणि हा सन्मान आमचा नसून हा सन्मान त्यांचा आहे. हर कोई लागत पाव. आता त्यांचा हा सन्मान त्यांचा आहे तर त्यांच्या पाया पडल्या जातात, आमच्या नाही, हे समजून घ्या. आणि महाराज आणि संतांमध्ये काय फरक असतो हे एक समजून घ्या. महाराज ज्याच्यामध्ये 6 आहेत, काम क्रोध लोभ मोह, हे महाराज असतात. महाराज परिपूर्ण नसतात आणि आपण त्यांना संत मानतो. संत काय कोण असतात? तर ते काय करतात? या 6 वर विजय प्राप्त करतात, त्याच्यावर अभ्यास करतात, म्हणून ते संत होतात. आणि संतांना भगवंत सुद्धा मानतो आपण. अवघे होती लाभ. आणि दुसरा लाभ काय होतो? खाणे को मिष्टान मिले. त्याला खायला चांगलं चुंगलं भेटतं. पण वारकऱ्यांचं आवडतं खाणं काय आहे सांगू शकते का इथं कोणी? कोणी सांगू शकते? वारकऱ्यांचं आवडतं आहार काय आहे? आवडतं खाणं काय? थोडं बरोबर आले, भाकरी आणि पिठलं. आता आपण सगळे असे इथं कोणी नसेल की जे पंढरपूरला गेले नसेल. गेलेत ना सगळे? गेलेत ना? इथं महिला मंडळ, लाडक्या बहिणींनो, सध्या पाय महिला मंडळ जास्त आहे, सगळीकडे महिला समोर आहेत, लेडीज फर्स्ट. तर पंढरपूरला गेल्यानंतर आपण बघतो बघा, आपण देवाचं दर्शन घ्यायला जातो, तिथं सगळ्यात फेमस काय आहे? तर भाकरा आणि पिठलं. आणि वारकऱ्यांचं तेच आहे, खाणे को मिष्टान मिले आखिर वैकुंठ को जाओ. तिसरा लाभ, शेवटी तो काय होतो? वैकुंठाला जातो. हे सगळे लाभ कशाचे आहेत? नामसंकीर्तनाचे आहेत आणि हरिभजनाचे आहेत. म्हणून प्रत्येकाने भजन करावं. अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. गोविंदाच्या नाम संकीर्तने हे सगळे लाभ होतात. आणि आपलं जर पाप असेल, आता इथं सगळेजण येऊन बसलेत, पण काही अशा असतील की ते 2 तास भांडण ऐकतील, पण कीर्तनात जर येऊन बसले तर त्यांना डुकले लागतात. म्हणजे काय? तिथं कली प्रवेश करते
आता आपण आपल्या सगळ्यांना एक प्रश्न पडत असेल की इथं कीर्तनात आल्यानं का तसं होतं, कारण एक तर त्याचं पुण्य नसतं की त्यानं ऐकावं, म्हणून ते 2 डुकल्या घेतात. आता काही जण इथं झोपेतच असतील, मी बोर तर करत नाही ना, माझ्याकडे 2ही चॅनल आहेत, चेंज करता येतं बरं का. तर भगवंताचं जे नाम आहे ते श्रेष्ठ आहे आणि त्यासाठी काय लागतं, पुण्य लागतं. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. आणि हे जर आपण कृष्णाचं नाम घेतलं, भगवंताचं नाव घेतलं, तर काय होतं, कळी काळालाही धक्का देता येतो. आणि काय होतं, जन्मांचं जे पाप आहे ते राम नाम घेतलं की ते जातं. ते कसं, तर आता रा म्हणतो ना आपण, तेव्हा काय होतं, तर आपले जे पाप आहेत, आपण मुखानं पाप करतो, पापाचे पण काही प्रकार पडतात, कायिक मानसिक असे 2 पाप आहेत आणि ते पाप होत राहतात. तर काय होतं, रा शब्द म्हणतात आपले पाप सगळे बाहेर पडतात. आणि म्हटलं की काय होतं, आपलं मुख खाली होतं. म्हणजे म्हटलं की ते आपले जे पाप गेलेलं आहे ते पुन्हा मुखात येत नाही. आणि असंच हे भगवंताचं नाम आहे. राम नामात एवढी ताकद आहे. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजे, रामकृष्ण नामी हे दोन्ही साजे, रामकृष्ण नामी हे दोन्ही साजे, रामकृष्ण नामी हे दोन्ही साजे. हृदय मंदिर बराकार, हृदय मंदिर बराकार, अपने राम या शब्दात किती ताकद आहे. राम हे विशेष नाम आहे. आणि राम रकारापुढे एक मकार मांड, म्हणजे तुला शंभूची अवस्था प्राप्त होईल. आणि राम नाम एवढं हे आहे की याचं मी तुम्हाला एक उदाहरण देते. आपले जन्मोजन्मींचे पापाचे कळपच्या कळपे पुढी पळतात, पाप सगळे भस्म होतात या राम नामाने. तर आणि या रामनामात किती ताकद आहे याचं मी एक तुम्हाला उदाहरण देते. वाल्मिकी एकदा ब्रह्मदेव आपल्या भूतलावर आले आणि ब्रह्मदेवाला विचार पडला की हे जे वाल्ह्या कोळी आहे याने काय केलं, हे तो ब्रह्मर्षी झालाय का, कसा काय झालाय, तर याने काय केलं असावं की हे एवढा ब्रह्मर्षी झाला. मी फक्त जीवनात 3 पाप केली आणि त्याचा मला एवढा दंड भेटला की माझं कुठं मंदिर नाही, एका जागी आहे कुठं तरी, मला आता ते नाव आठवत नाही, पुष्कळला. आणि मग त्यांनी काय केले, तर जे वाल्मिकींचं आश्रम होतं तिथं गेले आणि ते म्हटले बघूयात आपण हे असं कसं. आणि ते जेव्हा तिथे गेले आणि ब्रह्मदेवाचे 3 मुख आहेत आणि ते जे शिष्य होते वाल्मिकी महाराजांचे ते वाल्मिकी जवळ गेले आणि सांगितलं की एक 3 मुखाचा माणूस इथे आलेला आहे. आता वाल्मिकीजी म्हणले त्याला आणा, ते खूप आदरणीय आहेत, ते भगवंत आहेत, या पृथ्वीचे निर्माता आहेत, हा संसार त्यांनीच निर्माण केलेला आहे. मग त्यांना बोलवण्यात आलं आणि तिथं त्यांनी विचारलं की हे कसं काय. तर वाल्मिकीजींनी त्यांचं चरित्र सांगितलं. तर आपण त्यांचं थोडक्यात थोडंसं चरित्र बघूया. वाल्ह्या कोळी होता आणि एवढं पाप केलं होतं त्यानं, ब्रह्महत्या राशी पातकी अपार, वाल्मिकी किंकर वंद्य केला. ब्रह्महत्या राशी पातकी अपार, सगळ्यात मोठं पाप कोणतं आहे, तर ब्रह्महत्येचं पाप हे सगळ्यात मोठं आहे. का,
सर्व पाप एकीकडे झाले. आपल्या शास्त्रात सांगितले की जे ब्राह्मण हत्या आहे ते सगळ्यात मोठं पाप आहे. आणि वाल्मिकीनं काय केलं होतं तर तो काय करायचा, जंगलात येणाऱ्या जाणाऱ्यांना मारायचा, शस्त्रासह बसायचा, अस्त्रासह बसायचा, येणाऱ्या जाणाऱ्या थांबवायचा आणि त्यांच्याकडून जे पैसा असेल त्यांच्याकडून तो घ्यायचा आणि कोणाकडे जर काही नसेल तर त्याला तिथं तो ठार करायचा. तर आयुष्यभर एवढं पाप केलं होतं. आणि म्हणतात की वाल्ह्या कोळ्यानं किती, एक ब्राह्मण मारला की एक खडा मडकात टाकायचा. असे किती मडके भरले होते? 7 मडके भरले होते. मग आता विचार करा की पाप एवढं होतं की तुकाराम महाराज जेव्हा मोजत बसले ना वाल्मिकीचं पाप, तेव्हा त्यांचं कॅल्क्युलेटर खराब झालं होतं. एवढं पाप. 10 अस्त्र होणी ही कोण होती? श्रीकृष्णांची नारायणी सेना होती. त्याच्यापेक्षाही जास्त पाप वाल्मिकीचं होतं. एवढा पापी वाल्मिकी. आता मग ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला, ब्रह्मदेवाने विचारलं आणि त्यांनी सांगू लागले होते मी एवढं पाप केलं, पण असं काय झालं की माझं एवढं मला ज्ञान आलं. तर गुरुची भेट झाली. एकदा नारद मुनी त्या रस्त्याने जात होते आणि नारद मुनीला वाटलं की आपण याचा कुठेतरी उद्धार केला पाहिजे. आता संतांचं असतं की ते आता उरलो उपकारा पुरता. संत तुकाराम, नारद मुनी, सगळे जे संत असतात ते काय करतात? उपकार करतात आपल्यावर. आणि त्यांच्या चित्तात एकच असतं की आपलं कल्याण झालं पाहिजे आणि त्यासाठी संत हे झटपट करत असतात. आपलंच असं असते की आपण कोणाचा विचार करत, आपण मनुष्य जे आहोत ना या कलियुगातले, जगाच्या कल्याणासाठी जगाच्या कल्याण जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणात संत काय करतात? त्यांचे देह सुद्धा कष्टवितात. म्हणून संत हे श्रेष्ठ आहेत. आणि आपल्याला गुरु भेटल्यानंतर आपला उद्धार होतो. आणि जेव्हा आपला गुरु मंत्र देतो ना, तेव्हा ते खूप जास्त आपल्याला प्रभाव करतो आणि आपल्याला लवकर भगवंताची प्राप्ती होऊ शकते. तर आपला विषय कुठं होता? मला ना जरा असं सांगत चला, हो ना? तेव्हाच मला कळेल तुम्ही झोपल्या की काय. झोपल्या नाहीत ना? आपला विषय कुठं होता? नारद मुनी वाल्मिकींना भेटले आणि ते काय म्हणले बघा, तू हे सगळं करतोस ते कशासाठी? आता वाल्या कोळी म्हणाला तुम्ही इथून असं तर जाऊ शकत नाही, मला काहीतरी द्यावं लागल. मग आता नारद मुनीकडे काय असणार? चिपळ्या, टाळ आणि विणा. त्यांनी ते वाल्मिकीला दिला, वाल्या कोळ्याला दिला. आणि ते काय म्हटला, वाल्या कोळी म्हटला की मी याचं काय करू?
मी इथे रात्रंदी बसतो, येणाऱ्या जाणाऱ्याला लुटतो, आणि हे कशासाठी करतो असं नारद मुनींनी विचारलं. तेव्हा तो म्हणाला, मी हे माझ्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी करतो आणि तुम्हाला मला काहीतरी द्यावं लागेल. आता नारद मुनी काय देणार? बरं ठीक आहे म्हणले, तू मला सांग की तू हे तुझ्या कुटुंबासाठी करतोस ना? वाल्या कोळी म्हणला हो. तर तू विचार कर, आता तू हे एवढं पाप करायलास, यानं पाप लागतं तुला माहित आहे काय? हो मला माहिती आहे, पण मी दुसरं काय करणार? बरं तू हे तुझ्या कुटुंबासाठी करतोस, मुलांसाठी करतोस, बायकोसाठी करतोस, तू त्याला जाय आणि जाऊन विचार की तू हे जे पाप करतोस याच्यातलं तुझ्या पापाचा अर्धा वाटा ते घेतील काय? आता वाल्या कोळी म्हणाला, हा तुमचं बरं आहे, म्हणजे मला इथून पाठवायचं आणि आपण मात्र फरार व्हायचं, हेच आहे ना? नारद मुनी म्हणाले, हे बघ तुला माझ्यावर विश्वास नाही, मला माझा जीव वाचवायचा नाही, आणि तू काय कर, तुला माझ्यावर विश्वास नाही ना, तू मला या झाडाला बांध आणि तू जा आणि विचारून ये. आता संतांचे शब्द तसे ऐकले की काही ना काही संतांच्या शब्दांत काही ना काही ताकद असतेच. मग आता तो विचार करू लागला, हे असं म्हणत आहे तर आपल्याला विचार करायला पाहिजे. मग तो काय करतो, तर नारद मुनीला बांधतो आणि आपण धावत धावत घरी जातो आणि घरी बायको आणि मुलांना विचारतो, आणि ते काय म्हणतात, पापम तैव तत्सर्वम यंतु फलभागिन. हे बघा मी जे पाप करतो ते तुमच्यासाठी करतो, पण बायको आणि मुलं काय म्हणतात, या कुटुंबाचा प्रमुख तुम्ही आहात आणि तुमचं हे कर्तव्य आहे, आणि तुम्ही हे कसं कमवता, काय कमवता हे आम्हाला काही माहीत नाही, आणि मग आता तुम्ही पाप करून कमवता, कसं कमवता, आम्ही फक्त फळाचे भागीदार आहोत. असं जेव्हा ऐकलं वाल्या कोळ्यांनी, तेव्हा तो तिथून धावत कुठे गेले, नारद मुनीकडे गेले आणि नारद मुनींच्या चरणात पडले आणि म्हणाले, आता तुम्ही काहीतरी करा आणि मला माझं पापातून तारवा. असं म्हटल्यानंतर आता नारद मुनी विचारात पडले, आता काय करायचं, आणि तेवढं पाप घालण्यासाठी मग आता नारद मुनी म्हटले, बरं तुला तुझा उद्धार व्हावा असं वाटतंय ना, तुझे पाप सगळे जळावे, यासाठी काही दुसरा तर उपाय नाही, फक्त एकच आहे, ते म्हणजे काय, भगवंताचं नाम चिंतन. आता ते भगवंताचं नाम घेऊ लागलं होतं, पण त्याच्या मुखात येऊ लागलं काय, येईच ना, कारण पुण्य लागते ना, जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामग्री, पुण्य असल्याशिवाय भगवंताचं नाम मुखात येत नाही. आणि वाल्या कोळ्यांत आयुष्यभर पाप केलं होतं, मग मुखात नाम कसं येईल? बरं नारद मुनी म्हणाले, तुझ्या मुखात नाम येत नाही ना, तुला येतं तरी काय? ते म्हणाले, एकतर मारा नुसता, दुसरं मरा. मग नारद मुनी म्हणाले, तू काय कर, मरा मरा म्हणत बस, म्हणजे काय होईल, त्याचा व्यत्यास होईल आणि तुझ्या मुखात काय येईल, राम येईल. आणि आता वाल्या कोळी मरा मरा म्हणत बसला, त्याचा व्यत्यास झाला आणि मुखात राम नाम येत होतं, आणि राम नामानं अवघ्या 12 वर्षात काय केले त्याने, लिहिले रामायण, केले रामायण, लिहिले रामायण रामादी. प्रभू श्री रामांच्या अवतारा अगोदर काय केलं, तर रामायण लिहिलं. एवढं पुण्य हे भगवंताच्या नामाने होतं, भगवंताच्या नामानं ज्ञान भेटतं, या नामात फार ताकद आहे. म्हणून
आपल्याला जर उद्धार करायचा असेल तर या कलियुगात नामस्मरणाशिवाय दुसरं काही नाही. कलियुगे उद्धार हरीच्या नामे, कलियुगे उद्धार हरीच्या कलियुगे उद्धार हरीच्या कलियुगे उद्धार हरीच्या सकळास येथे आहे अधिकार, सकळास येथे आहे अधिकार, हरी उद्धार हरीचं नाम, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. फक्त कलियुगात हरीचं नाम याच्या एवढं मोठं काहीच नाही. तसं तर नामानामी अभेदू असं म्हणतात. आता आपल्याला राम नाम हे रामापेक्षा किती फल प्राप्तीचं आहे हे बघायचं आहे. आता रामायण लिहिलं रामा अवताराच्या अगोदर, पण रामांना म्हणतात वाल्मिकीजींनी जे रामायण लिहिलं होतं त्याचा रस्व दीर्घ सुद्धाही त्यांना वेगळा वागता आलं नाही, दुसरं काही करता आलं नाही. कारण एवढी संतांच्या शब्दांत सामर्थ्य असतं आणि भगवंतांनाही ते टाळता येत नाही. याचंच तुम्हाला उदाहरण देऊ का, तर इंद्रजित हा कोण होता? रावणाचा मुलगा. आणि काय झालं की लक्ष्मणजीनं त्या इंद्रजितचा वध केला होता. इंद्रजितची जी पत्नी होती, आता तिचं कुंकू परत यावं यासाठी प्रभू श्री रामांनी काय केलं, तर मी याला पुन्हा जिवंत करेल असं म्हटले. पण तिथं मारुतीराय होते आणि ते काय म्हणाले, तुम्ही जिवंत करसाल बरं. आणि काय झालं की ते म्हणाले, तुम्ही आता मारुतीरायांना भगवंत म्हणाले की तुम्ही मला काय शिकवता, मी सर्व समस्त निर्माण केले. आता मारुतीराय म्हणाले की मी तुम्हाला सांगतच नाही, पण साधून लिहिलंच नाही ना की इंद्रजित पुन्हा जिवंत व्हावा. आता तो जिवंत होऊ शकत नाही, म्हणजे भगवंतांनाही त्या जागी शांत बसावं लागलं. परमपिता परमात्मा त्यांनाही शांत बसावं लागलं. एवढे संतांच्या शब्दात ताकद असते. आणि प्रभू श्री राम यांच्या नामात फार ताकद आहे. आता रामजी यांच्या नामात फार ताकद आहे हे मी तुम्हाला सांगते. हे कसे, तर प्रभू श्री राम हे काय केलं होतं, सेतू बांधला होता. राम दगडांवर लिहिलं आणि त्याचा सेतू केला. आणि रामांना एवढं कष्ट करावं लागलं का, सीतेला लंकेत सीतेचा शोध घेणं, सीतेचं अपहरण झाल्यानंतर पूर्ण वानरसेना जमवणं, सीतेचा शोध घेणं, रावणाचा वध करणं, कुंभकर्णाचा वध करणं, हे सगळं करायला प्रभू श्री रामांना कष्ट लागलं. पण आपण जे मनुष्य आहोत यांचं आपल्या मध्ये जे मोह आहे, रावण आपल्या जे मोह आहे ना त्यालाच रावण म्हणावं. आणि आपल्याला जर हे मोह नावाचा रावण मारायचा आहे तर आपण काय केलं पाहिजे, तर प्रभू श्री रामाचं नाव घेतलं पाहिजे. म्हणजे काय होईल की आपल्यामध्ये जे मोह नावाचा रावण आहे तो मरेल. आणि आता भगवंताच्या नामानं मोह नावाचा रावण मारायला काही कष्ट लागतात का? लागत नाही. पण भगवंतांना हे कष्ट खूप करावं लागले. राम भालकू पिरकू कटोरा, सेतू हेतू किन्न थोरा. प्रभू श्री रामांना सेतू बांधावं लागलं, एवढं सगळं करावं लागलं. कशासाठी? सीतेच्या प्राप्तीसाठी. मग आता भगवंतांना एवढं करावं लागतं, पण रामनामाला एवढं काही करावं लागत नाही. रामजीनं विभीषणला पूर्ण लंकेचं राज्य दिलं ना. मग तेवढी रामाने एका विभीषणाचा उद्धार केला, पण राम नामाने तुम्हा आम्हासारख्या सर्वांचा उद्धार केलेला आहे. आता रामजी जे होते त्यांनी एकदा काय झालं होतं की माता सीता, आपण हे दृष्टांत पाहत आहोत. माता सीता प्रभू श्री रामांना म्हणाल्या, प्रभू श्री रामाने सर्व वानरसेना ज्यांनी सीते मातेसाठी आणि या युद्धामध्ये त्यांची साथ दिली होती त्या सगळ्यांना काही ना काही दिलं होतं, पण मारुतीरायांना काहीही दिलं नव्हतं. तेव्हा माता सीता म्हणाल्या प्रभू श्री रामांना की तुम्ही सगळ्यांना काही ना काही दिलं, पण तुम्ही मारुतीरायांना काही दिलं नाही. तेव्हा प्रभू श्री राम म्हणाले, मी काय देऊ, मी माझे प्राण जरी दिले
तर तेही कमी पडतील, कारण एवढे उपकार मारुतीरायांचे माझ्यावर आहेत. आणि मग प्रभू श्रीरामांची भाषा कशी आहे बघा. ते काय म्हणतात, जीव देऊन उपकार करण्या, त्यांचे उपकार फेडण्यापेक्षा जीव ठेवून जर उपकार आपण त्यांचे फेडण्याचा प्रयत्न केला तर त्यात वाईट काय झालं. काय द्यावे त्यासी भावे उतराई, देवी ताबाई जीव थोडा, देवी ताबाई जीव थोडा, देवी ताबाई जीव थोडा. मग सीतामातांनी काय केलं तर सीतामाताकडे एक सुवर्ण मोत्यांचा हार होता. तो कोणाला दिला, मारुतीरायांना दिला. आणि त्यावेळेसच एक घटना, एक छोटीशी घटना आहे बघा. सीतामाता सिंदूर लावत होत्या आणि ते कोण पाहिलं, मारुतीरायांना पाहिलं. आणि मारुतीरायांनी प्रश्न केला की माते तुम्ही हे का करता. तेव्हा सीतामातेने सांगितलं की हे प्रभू श्री रामांना आवडतं म्हणून मी करतो. मग मारुतीरायांनी काय केलं, ते पूर्ण सिंदूरची जी डबी होती ना ते एका साईडला घेऊन गेले आणि ते पूर्ण अंगाला लावून घेतलं. सगळ्यांनी विचारलं की तुम्ही हे असं का केलं. कारण माझ्या भगवंताला आवडते म्हणून मी हे केलं. आणि म्हणून तेव्हापासून हनुमंतरायांना सिंदूर लावला जातो. आणि सीतामातेनं तेव्हा त्यांना बक्षीस म्हणून मोत्यांचा हार दिला होता. आता मारुतीराय एका साईडला जाऊन बसले आणि त्यांनी या मोत्यांच्या हारात असं काय खालून वरी वरून खाली पाहत होते. मग आता त्याच्यात पाहत होते, त्याच्यात काय दिसत नव्हतं. ते काय शोधत होते तर ऐका समोर. ते दातानं आता त्यांनी सगळी माळ तोडली, पूर्ण ते दातानं तोडू पाहू लागले. आता तिथं बिभीषण सगळेजण आले आणि म्हटले की तुम्ही हे काय करत आहात. मारुतीराया तुम्हाला बुद्धीचे देवता म्हणतात आणि तुम्ही हे एवढी रत्नाची जी माळ आहे ती अशी तोडत आहात, थोडस तरी काय वाटू द्या. तेव्हा मारुतीराय म्हणले याच्यात मला राम दिसत नाहीत आणि जिथे राम नाही त्याचं मला काही काम नाही. मग बिभीषणजी म्हणले बरं याच्यात राम नाही मान्य आहे, पण तुमच्यात राम आहे का. हो मजात आहे, तुमच्यात आहे. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम
भी बैठे हैं मेरे सीने में. कोणाला सुख भेटत असेल अमृतामध्ये, पण मला सुख फक्त राम नामात भेटते. आणि मुझको कीर्ती ना वैभव ना यश आहे. आता मला काही नको भगवान, मला कीर्ती पाहिजे नाही, मला वैभव पाहिजे नाही, मला यश पाहिजे नाही. मला पाहिजे तर काय, फक्त प्रभू श्री रामांचं नाम. आणि मला तेच पाहिजे, दुसरं काही पाहिजे नाही. विठ्ठल विठ्ठल. एकदा हनुमंतराय प्रभू श्री रामाच्या विरहामध्ये त्यांचे नाम गुण संकीर्तन करीत होते. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते आणि भगवंत तिथे लगेच आले आणि हनुमंतरायांना म्हणतात, हनुमंतराय तुम्ही येथे काय करतात? आता मी हे नामस्मरणावर सांगत आहे बरं, किती हे आहे नामस्मरणाचं महत्व. तर तिथे जेव्हा रामप्रभू आले आणि म्हणाले तुम्ही हे काय करतात? हनुमंतराय म्हणाले मी प्रभू तुमचं नाम घेत आहे. आणि मग रामजी म्हणाले तुला मी समोर असताना राम घेण्याची गरज काय आहे? तर हनुमंतराय म्हणाले मला तुम्ही समोर असताना राम नामाची अशी गोडी आहे की मला दुसरं काही सुचतच नाही, मला एवढं आवडतं तुमचं नाव. मग प्रभू श्री राम म्हणाले म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की माझ्यापेक्षाही माझं नाम श्रेष्ठ आहे? हनुमंतराय म्हणाले हो प्रभू. मग रामजी म्हणाले बरं सांगा बरं ते कशा प्रकारे? तर हनुमंतराय म्हणाले बघा तुम्ही रावणाचा संहार केला, विभीषणला लंका दिली, हे सगळे तुम्ही काही जणांचा उद्धार केला, पण तुमच्या नामानं पूर्ण विश्वाचं कल्याण केले. म्हणजे कोण श्रेष्ठ झालं सांगा? प्रभू श्री राम यावर निरुत्तर झाले आणि मारुतीरायांना म्हणाले की तुमच्या युक्तिवादांपुढे माझ्याकडे काही उत्तर नाही. आणि असं हे प्रभूचं श्री रामांचं नाव. आणि हे नाम फक्त आम्हीच घ्यावं असं नाही. संत मीराबाई म्हणतात पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु, कृपा कर अब पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. हर जन फूटे चोर न लूटे, हर जन फूटे चोर न लूटे, दिन दिन बढ़त बढ़ायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने पायो जी मैंने राम रतन धन पायो. आणि ही मला गुरुच्या कृपेमुळं, सद्गुरूच्या कृपेमुळं भेटलंय. आणि हे नाम असं आहे की कोणी चोरू शकत नाही. आणि दिन दिन बढ़त बढ़ायो म्हणजे जे दिवसेंदिवस वाढत जाते, असं हे प्रभू श्री रामांचं नाव आहे. आणि तुम्ही आम्हाला इथं बोलवले म्हणजे आम्हीच घ्यायचं का? तुम्ही काय घ्यायचं नाही? मग आता काय करायचं? सगळ्यांनी हातवारी करायची, हातवारी सगळे दोन्ही. हा इकडं. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, ओ श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम
श्री राम जय राम श्री राम जय राम जय 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 श्री राम जय राम जय जय राम 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 जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम ओ श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय श्री राम जय राम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम किती गोड नाव आहे ना भगवंताचं. असं भजन केल्याने खूप मनाला छान वाटतं. का? कारण आपल्या आत्म्याला काय लागतं? भगवंताचं नाम लागतं. आपण भगवंतापासून दूर झालेले आहोत. आपण आत्मे आहोत, भगवंताचे अंश आहोत. आणि भगवंताचं जर नाम घेतलं तर आपल्या मनाला छान वाटतं, आपल्या आत्म्याला छान वाटतं. त्यामुळे भगवंताचं नाम घ्यावं. आणि तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. सावधान 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 उगवी संकल्पी हे म्हणा. सावधान म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, काय हो, सावध हो. का? आपलं हे मन फार भटकतं. काही क्षणात काही जणांचं मन कुठं असतं? घरात असतं. आजींना प्रश्न पडला राहतो, माझ्या सुनानं चुलीवर पातेलं ठेवलं होतं, दूध तपलं असेल की नाही. म्हणजे असं आपलं मन हे संकल्प कशाचे करतं? संसाराचे करतं.
आणि आपल्याला काय करत आहेत तुकाराम महाराज तर सावध करत आहेत. आता सावध हो, आपलं आयुष्य असंच जातं. कसं जातं आता हे बघा, सावधान हा शब्द ओळखीचा वाटतोय ना? हा, कळाला. हे बघा, तुम्ही म्हणत असाल हो आमच्या डोक्यावर पण पडलेलं आहे. कशाच्या मार्फत? अक्षदांच्या. आणि बघा आता हे कसं आहे तर नवरी नवरदेवाचा जेव्हा विवाह असतो तेव्हा नवरदेवाला वाटतं ते सावधान मनोजपर्यंत त्याला दम पडते का? नाही, ते काय करते त्याला असं कधी एकदा नवरीच्या गळ्यात टाकू की, आणि मग ते मनोजपर्यंत नवरीच्या गळ्यात टाकते. आता मैत्रिणी मुली काय कमी असतात त्या मैत्रिणी म्हणतात अगं त्याने टाकला बघ जरा, तू पण फेकून देत. नवरी म्हणती नेम चुकण्याची शक्यता आहे. मग आता हे टाक म्हणलं, तिनं असा टाकला, ते कोणाच्या गळ्यात पडला? ब्राह्मणाच्या. आता ते ब्राह्मण ते बिचारा थोडा शांत होता म्हणून बरं आहे, आणि असा जर ब्राह्मण असता ज्याचं कुठं जुळत नाही तर काय झालं असतं? म्हणजे इथे सांगायचा अर्थ असा आहे की ज्यांना सावध करत आहेत ते सावध हात काय आहेत? नाही आहेत. म्हणून आपलं आयुष्य असंच जातं. रामदास स्वामी काय म्हणतात? 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तू कैसा सावधान सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष पूर्ण होती दारापुत्र मागे फिरती 30 वर्ष पूर्ण होती दारापुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तू कैसा परमार्थी सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष होती डोळा 40 येती. 40 वर्षाला काय होतं? चष्मा लागतो डोळ्यांना. 40 वर्ष होती डोळा 40 येती डोळ्यास भुरळ पडती कैसे दूरनी जवळी सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. 50 वर्षाला काय होतं? दात हलायला लागतात, आणि हे दात काय होतात? उशिरा येतात आणि लवकर जातात. या दातांचा काय भरोसा आहे का? नाही. म्हणून आपल्या जिभीला आपल्या दातांना कुणीकडे वळवायचे? प्रभू श्रीरामांच्या नामात की दुसरीकडे? हे आपण आपलं ठरवायचं. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. 60 वर्ष पूर्ण होती 60 वर्ष पूर्ण होती मग तो कैसा परमार्थी 60 वर्ष पूर्ण होती. आणि 60 वर्षाला काय होतं? केस पांढरे शुभ्र व्हायला लागतात आणि मग तो प्रपंचात पडतो. आणि पुन्हा काय होतं? 70 वर्ष पूर्ण होती चलतानी उठवेना उठतानी बसवेना मग तो झाला दैन्यवाना सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण. 20-40 मिळून 80 मग तो झाला अपयशी. अपयश येतं 80 वर्षाच्या नंतर. त्याच्यामुळं इथं बसलेल्या आज्यांना सांगायचं आपलं 80 वर्ष झाल्यानंतर आपण स्वयंपाकरूम मध्ये जायचं नाही. आणि तेव्हा एकच लक्षात ठेवायचं काय? एक माळ घ्यायची भगवंताचं नाम आणि दुसरं आपल्या सुनाचं नाम. माझ्या सुनासारखी सून गावात नाही, शोधून पण भेटणार नाही. म्हणजे काय होईल? तुमची सून सकाळी सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला तुपात तूप टाकून शिरा आणून देईल. म्हणून जेव्हा 80 वर्ष होतात तेव्हा या सगळ्या नादात लागायचं नाही, अपयश येते. 80 वर्ष पूर्ण होती मग 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण हे सगळे काही करायचं नाही. आणि जेव्हा 90 वर्ष होतात 90 वर्षानंतर आपण आजोबांनी त्यांनी काही करायचं नसते आणि वय व्हायच्या आधी सुधारायचं असते. का? कारण एकदा काय आपलं वय झालं की आपल्याला दंडुका दाखवल्याशिवाय काय दिसतच नाही. मग त्याच्यासाठी आपण अगोदरच परमार्थाला लागायचं आणि असंच आपलं पूर्ण आयुष्य
जाता आपण कधी देवाचं नाव घेतो का? भगवंतांना आपण सांगत राहतो की मी लहानपणी म्हणतो की आता माझे खेळण्याचे दिवस आहेत, मला खेळू द्या, मी नंतर पुन्हा तुमचं नाव घेईल. मग भगवंत पुन्हा येतात, आता तरी नाव घे, आता तर माझा संसार सुरू झालाय आणि आताच कसं घेऊ असं म्हणतो मनुष्य. मग असं म्हणत असताना भगवंत म्हणतात बरं तुला हे पाहिजे ना, एवढा वेळ घे. असं 10-10 वर्षाचा टप्पा करीत जातो आणि म्हातारपण जरी आलं तरी काय म्हणतो, आता म्हणजे नातू राहिलेत, पंतू राहिलेत, त्यांचं कसं व्हावं. असं मनुष्य काही ना काही उदाहरणं देत असतो, काही ना काही भगवंतांना सांगत असतो. मग भगवंत पण हुशार आहेत, ते काय म्हणतात, बरं ठीक आहे असंच ना. मग एकदा का भगवंताने आपण नेलं की मग आपल्याला कळतं, म्हणजे पूर्ण आयुष्य असंच वाया जातं. आपल्या मुखात भगवंताचं नाव येत नाही. आपण सावध होतो का? होत नाही. आणि आपण जर सावध झालो तर काय, आपण कुठं भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, सांडिले ते मांडे सांडिले ते मांडे, 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 आग्रह उरल्या काळदंडे, आग्रह उरल्या काळदंडे, आग्रह उरल्या काळदंडे, आग्रह उरल्या काळदंडे, सावधान 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 हे सांडिले मांडे उरल्या काळदंडे, सावधान 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 सांडिले ते मांडे, आग्रह उरल्या काळ दंडे. सांडिले ते मांडे म्हणजे काय, आपण काय करतो, हे संसार त्यागायचा विचार करतो. भगवंताचं चिंतन आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपण आपल्या बुद्धीतून थोडा तरी या संसाराचा संकल्प सोडित नाही, हे मन प्रपंच करतं. आणि मग आपण जर असं करू लागलो आणि आपण विचार केला की आपण आता हे सगळं सोडून द्यायचं आणि भगवंताच्या नादाला लागायचं. मग एक याच्यातला दृष्टांत आहे बघा भागवतातला, जडभरत राजा. आता पूर्वी काय व्हायचं की जे राजे महाराजे होते ते एका वयानंतर राज्य सोडून वनात निघून जायचे आणि तिथे काय करायचे, तर भगवंताचं नाम चिंतन पूर्ण संन्याशांसारखं राहायचं आणि काय करायचं, फक्त भजन करायचं. पण ते काय करतात की तिथे जातात, पूर्ण भगवंताचं चिंतन करत असतात आणि एक दिवस असा येते की ते ज्या नदीत स्नानासाठी जातात तिथे एक हरिण आणि त्या हरणी तिथं हरिणच्या मागे एक वाघ लागलेला असते आणि ते वाघ लागल्यानं तिनं काय करते, ती हरिण त्या पाण्यात पडली की ती प्रसूत होती. तिचं हरण्याचं एक पाडस येतं आणि ते पाडस त्या जडभरताला भेटतं आणि ती जी हरिण होती ती समुद्रात म्हणजे नदीच्या काठी ती जाते आणि मग आता हे पाडस, एवढं छोटस पाडस त्याला द्या येते आणि तो जडभरत काय करतो, तर त्या पाडसाला सोबत घेऊन येतो आणि त्याचा विचार करायला लागतो, त्याला चारा टाकणं, त्याचं सगळं काही पाहणं, माझं पाडस असं करून तो काय शेवटी तो त्या पाडसाचं चिंतन करतो आणि
पुढचा जन्म जेव्हा तो देवाकडे जातो आणि पुढचा जन्मही त्याला पाडसाचा भेटतो. आता ते तसं का होतं? कारण तो सांडिले ते मांडे आग्रह उरल्या काळदंडे. आता त्यांना जे सोडून दिलं पण तो त्याच्यातच गुंतून पडला. पुन्हा संसार, त्याने जे संसाराचा त्याग केला होता तो ते मांडू लागला होता आणि त्याच चिंतनानं शेवटी काय झालं की त्याला खूप तप करावं लागलं. त्याला पुन्हा जन्म हरणाचा भेटला आणि हरणाचा जन्म भेटल्यानंतर त्याचं थोडंफार तर पुण्य होतं आणि त्यामुळे त्याला ते आठवलं की आपण असं केलं होतं. आणि त्याने काय केलं तेव्हा तर त्याने एकादशी हरिण असून त्याने एकादशी धरल्या आणि सगळं काही देवाचं केलं आणि भगवंताचं चिंतन केलं आणि त्याचा उद्धार झाला नंतर. तर इथं सांगायचं आहे की सांडिले ते मांडे आग्रह उरल्या काळदंडे. शेवटी काय होतं तर काळ आपल्याला दंड देतो. म्हणून हा संसार काढा. आणि तुकाराम महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे आले मागा, तुका म्हणे आले मागा, तुका म्हणे आले मागा, मागा, तुका म्हणे आले 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 मागा. संकल्प है
तुका म्हणे आले भागा देऊनी चिंती पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणतात, तू काय कर, तू तुझ्या जे सगळे चिंता आहेत, जे तुझे सगळं काही आहे, चिंता व्यथा, ते सगळ्या पांडुरंगाला दे. आणि तू काय कर, तर तू भगवंताचं नाम चिंतन कर. आता नाम हे विफळ, आपण जर भगवंताचं नामस्मरण करीत आहोत आणि ते करत असताना आपलं जर चित्त नाही नामी, तरी ते व्यर्थ. जर आपलं चित्त जर नामात नसेल तर ते काय होतं, सगळं व्यर्थ होतं आणि ते आपल्याला फलत नाही. मग आता त्याचं एक उदाहरण देते बघा. तुमच्या पासगावच्या 2 बाया शॉपिंग साठी गेल्या, बाहेर काहीतरी आणायला, खरेदी करायला गेल्या. त्यांनी काय आणलं, तर त्यांनी चप्पल आणली. त्या चपलीचा भाव किती, 2000ची एक, 2000च्या. मग आता त्याची किंमत एवढी आणि आता त्यांना वाटलं की आपण कुठेतरी काहीतरी करावं, फिरायला जावं. मग आता एक फेमस मंदिर, कुठेतरी नांदेडमध्ये एक नवीन फेमस मंदिर झालेलं आहे. आणि फेमस मंदिर, आपण गावातल्या मंदिरात जाऊन पाया पडू की न पडू, जे फेमस झाले तिथं आधीच जाणार. मग आता त्या दोघी जगी गेल्यानंतर त्या मंदिरापाशी गेल्या आणि मंदिरात चप्पल घेऊन जाता येतात का, नाही. त्यांनी चप्पल कुठे ठेवले, बाहेर. आणि त्या मंदिरात गेल्यानंतर आता फेमस देव आहे म्हणजे, आणि तिथे काय होतं, लाईनीत लागावं लागतं. आणि तिथे लाईनीत लागलं की आता ते भगवंतासमोर आहेत, भगवंताच्या पाया पडत आहेत आणि जीव गुंतलेला कुठे आहे, चपलीमध्ये. असं होतं. म्हणजे आपलं चिंतन कुठं असावं लागतं, चप्पल. भगवंतामध्ये आपलं चित्त आहे का, नाही. तर आपलं चित्त कुठं आहे, चप्पल मध्ये. माझी चप्पल कोणी नेली तर नसेल ना, सगळं चिंतन तिकडं. आता मी इथं कीर्तन करायले आणि आता मी जर इथं तुमच्या समोर कीर्तन करायला, माझं जर चित्त तिथं असेल तर कसं करावं, त्याच्यासाठी भगवंताचं चिंतन भगवंताचं नामस्मरण करत असताना भगवंताचं चिंतन आपल्या डोक्यात असलं पाहिजे, संसाराचं चिंतन करू नये. आणि हे नामस्मरण स्त्रियांपैकी नामस्मरण करतात, पूजा करतात, पाठ करतात. पण जे पुरुष मंडळी आहे, हे काय म्हणतात, आमची पत्नी खूप पूजा करते आणि तिच्यातलं मला भेटल असं म्हणतात की नाही. हे संसारात खूप गुरफटलेले असतात आणि असं त्यांना वाटतं, पण ते तसं नाही. आपलं शास्त्र सुद्धा सांगतं की जे स्त्रिया देवदेव करतात, नामस्मरण करतात, त्यांचं पुण्य त्यांनाच जातं, पण तुम्ही जे केलेलं पुण्य आहे ते अर्ध पुण्य त्यांना जातं. त्यासाठी तुम्ही पण नामस्मरण करा, भगवंताची पूजा करा. आपण पूर्ण दिवस असाच जातो, पण 10 मिनिट आपण कधी माळ घेऊन बसतो का, नाही. म्हणून तुम्ही पण नाम घेतलं पाहिजे. आणि नाथ महाराज म्हणतात बघा, तू म्हणशील बायको पोर, तू म्हणशील बायको पोर, ही तुझ्या मागची चोर, अरे मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. आणि तू कितीही बायको पोर म्हण, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. म्हणून आता तरी सुधार आणि काय कर, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. अरे घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. अरे हात लावली नशिबाला का रडतोस ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. आणि घर तुम्ही किती मोठं बांधा, कोणी म्हणतं का, कोणी किती जवळचं असू द्या, कोणी म्हणतं का की याच सरण मया घरापाशी आणून फुका म्हणून, कोणी म्हणत नाही. तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार, अरे
तो काय सोबत येणार नाही. आणि तू म्हणशील पैसा अडका, हा इथंच राहील सडका. अरे मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. म्हणून आता हे सगळं करू नको, आता तरी सुधार. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. अरे घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. अरे हात लावणी नशिबाला रडतोस ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. आणि आता मग हे कळत असताना महाराज म्हणतात, जाय जाय पंढरी, होय होय वारकरी. आणि तू काय कर, पंढरीला जाय आणि पंढरीला जाऊन वारकरी होय. आणि वारकरी झाल्यानंतर नाथ महाराज काय म्हणतात, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला, मला पंढरीला, ओ मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. हरिला गेला गया, हरिला गेला गया, पंढरीला गेला गया. एकदा का पंढरीला नेलं की काय म्हणतात, पंढरी हे माझे माहेर सासर. पंढरी काय, माझं माहेर आहे आणि सासर आहे. आणि मग आता हे संसार आपल्याला काही करू देत नाही. मग काय करा, तर नाथ महाराज आई भवानीकडे प्रार्थना करतात, माता भवानी हे संसार मला काही करू देत नाही, हे संसार मला भगवंताचं नाव घेऊ देत नाही. मग तू काय कर, आता बघा इथं आपल्या कौटुंबिक जे नाते आहेत ते इथं कोण आहेत असं महाराज म्हणत आहेत की हे काम, क्रोध, ईर्ष्या जे मोह आहेत की नाही त्यांचं स्वरूप घेऊन तिथं सांगते बरं. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला. हे सासरा कोण आहे, हा सासरा मोह आहे. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला. तिथंच खपू दे त्याला, तिथंच खपू दे त्याला. भवानी आहे सत्वर पावे मला भवानी आहे, दुर्गा बाई तुला. सत्वर पावे मला भवानी आहे, दुर्गा बाई तुला. सत्वर पावे भवानी आहे, दुर्गा बाई तुला. सत्वर पावे भवानी आहे, दुर्गा बाई तुला. फक्त सासराच नाही, सासू माझी खूप डेंजर आहे. काय करते, सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते. लवकर ने ग तिला, ओ लवकर ने ग तिला. भवानी आहे रोडगावा. सत्वर पावे मला भवानी आहे, दुर्गा बाई तुला. सत्वर पावे मला भवानी आहे, दुर्गा बाई तुला. दुर्गा बाई तुला भवानी, दुर्गा बाई तुला. दुर्गा बाई तुला भवानी, दुर्गा बाई तुला. सत्वर पावे भवानी आहे, दुर्गा बाई तुला. सत्वर पावे भवानी आहे, दुर्गा बाई तुला. सत्वर पावे भवानी आहे, दुर्गा बाई तुला. आणि भवानी आई फक्त सासरा सासू नाही बरं का, सगळ्या कुटुंबासंग सांगतो. सासने, ननदने, जाऊने, सगळेच जाऊ दे. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे. एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला. भवानी आहे रोडगा वाहिन तुला. सत्वर पावे भवानी आहे, दुर्गा बाई तुला. सत्वर पावे भवानी आहे, दुर्गा बाई तुला. सत्वर पावे भवानी आहे, दुर्गा बाई तुला. आणि तुम्ही ऐकत नसाल, एवढं करून एवढं सांगून जर तुम्ही ऐकत नसाल की भगवंताचं नाम स्मरण केलं पाहिजे आणि नामा एवढं मोठं काहीच नाही, तर हे जरी न हे जरी नाही काढलं तरी तुझ्या नात्याला. हे जरी नाही काढलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही काढलं
महाद्वारी बोल बोलितले ग पिंगळा महाद्वारी. एका जनार्दनी आमचं काही जाणार नाही, तुम्ही घ्या ना जा, आमचं काही जाणार नाही. आणि म्हणून काय करा, नामस्मरण करा. आणि आता आपण भगवंताचं चिंतन केलेलं आहे, म्हणून आता आपण काय झालेलं आहोत, भगवंताला आपल्याला म्हणायचं आहे की भगवंत मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहात. विठ्ठल माझा माझा हात माझा माझा आता इथं कोण कोण म्हणलं, किती हात वरी केले. याच्यात 3 वर्ग होते. पहिला वर्ग त्यांनी हाते वरी केले, टाळ्या वाजवल्या. दुसरे विचार करत होता वर्ग, दुसऱ्यांकडे एकाकडे बघून की टाळ्या वाजू का नको, फसवा वर्ग होता. आणि तिसरा वर्ग त्याने टाळ्या वाजवला नाही आणि म्हटले नाही. मग तसं करावं का? मी म्हणलं तुम्ही नामचिंतन करसाल, थोडस विठ्ठलाला म्हणसाल, पण तुम्ही तर शांतच होत्या. आता हे शांत राहतील आणि तुम्ही म्हणसाल मजा माग, विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हा आता तुम्ही थांबा, आता यांची बारी. तुम्ही काय संन्यास घेताय काय म्हणायचं नाही म्हणून?
आता तुमची बारी. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा वा वा, असं वाटतं कौतुक करावं तितकं कमी. तुम्ही कमीच मात्र तुमचा आवाज खूप जास्त होता आणि हे एवढ्या लय होत्या मात्र त्यांचा आवाज फक्त घरातच राहते मोठा. त्यासाठी आता मला सांगा, हे छोट्या मुलांनी एवढं म्हणले ना, खरंच यांच्यासाठी टाळ्या. असं छोट्या मुलांना आणलं पाहिजे कीर्तनात. कारण का, दोन कानावर शब्द चांगले पडतात आणि पुढचं भविष्य हेच आहे आपल्या. छोट्या मुलांना का आणलं पाहिजे? आता यांचे युक्तिवाद एवढे मोठे असतात ना, हे यांना काय काय प्रश्न पडतात ते त्यांनाच माहित असतं. एवढे भयानक प्रश्न विचारतात. माझ्या भावानं मला प्रश्न विचारला, माझा भाऊ छोटा आहे, त्याने मला प्रश्न विचारला, दीदी तू देवाचं करतीस? मी म्हटले हो करते, तुला काही दिसत नाही काय? मग ते म्हणलं बरं तू करतेस ना, मग मला सांग, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. असा कोण आहे जे उठला पण आतापर्यंत बसला नाही? आणि असा कोण आहे जे गेला ते कधी वापस आला नाही? सांगा सांगा. काय तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गमन झालं पण ते आलेत का? नाही ना. आणि आपला जीव एकदा गेला पुन्हा येतो का? नाही. म्हणून आपल्या जीवाचा उद्धार करायचा असेल तर इथं नाम संकीर्तन आहे, दुसरं काही नाही. आणि हे संसार किती जरी करतो म्हणला, हे संसार तर चालणार. मी असं म्हणत नाही की संसार करू नये, संसार करावं. सगळे संन्यासी होऊ शकत नाहीत. मग संन्यास जे संत असतात त्यांचं स्वागत कोण करावं? त्यासाठी संसारी असावे, असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळ. संसारी असावं पण संसार डोक्यात ठेवू नये आणि काय करावं? भजन करावं. का? भजन केल्याने ही कलियुग आपल्यावर प्रभाव टाकणार नाही. आणि खरं सांगू का, तर आपले जे छोटे मुलं आहेत, आपण जे वर्तन करतो, जे नामस्मरण करतो, जे काही करत असतो ते त्याचं वर्णन करतात. ते बघतात की आपले आई वडील काय करत आहेत, ते पूजा करतात की नाही, काय कसं करतात, काय बोलतात, त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडतो. म्हणून ही तुमची जिम्मेदारी असते की तुम्ही त्यांना काय वळण लावायची. त्याच्यामुळे तुम्ही जर 2 तास मोबाईल बघत असाल आणि तुम्ही मुलांकडून अपेक्षा करत असाल की तुमच्या मुलानं मोबाईल बघू नये, तर तसं होतं का? ते पण बघतं, ते विचार करते ना, माझे पप्पा बघतात किंवा माझी मम्मी बघती तर मी का बघू नये? आणि अशामुळं आपण बायांचं कसं असतं, आजकालच्या बाया म्हणतात मुलं बिघडली, मुलं बिघडली, मुलं बिघडली. कस काय बिघडली? आपल्यामध्ये दोष आहे ना, आपण त्यांना ती वळण लावतच नाही. आपण जर चांगलं वागलो तर त्यांच्यावर संस्कार पडतात. आणि उद्या काय आहे? शिवजयंती आहे. आणि शिवजयंतीला आपल्या इथं काय करतात? डीजे लावतात. काय करताय तुम्ही? तुम्हाला काय वाटते की तुम्ही डीजे लावला, तुम्ही शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवली, गण लावला म्हणजे तुम्ही
तुम्ही काय करताय आणि नाचता दारू पिऊन, काय ते योग्य आहे का? बिलकुल नाही. आणि ते करू पण नाही का? तुम्ही त्या डीजेच्या आवाजाखाली आपल्या राज्याचा इतिहास कुठेतरी दाबवण्याचा प्रयत्न करता. त्यापेक्षा शिवजयंती कशी साजरी करावी आणि ती खरी कधी साजरी होईल, जेव्हा प्रत्येक पुरुष स्त्रीकडे हे आदराने पाहेल आणि आई आणि बहिणीच्या नात्याने बघेल, तेव्हा खरी शिवजयंती साजरी होईल. आणि शिवजयंती साजरी करायची ना, करा ना. मी तर म्हणते महिन्याच्या आधीपासून तयारी करा. गावातील सगळे मुलं बोलवा आणि सगळ्यांना भाषण करण्याची संधी द्या. त्यामुळे काय होईल, तर ते इतिहास वाचतील आणि त्यांना कळेल की आपल्या राजाने किती कष्ट खाल्ले आणि कष्ट घेतले म्हणून आज आपल्या मंदिरातील कळस आहे आणि आपल्याला इथं एवढं सद्भाग्य भेटले की आपण इथं बसून भजन कीर्तन करावं. कशामुळं? आपल्या राजामुळं. आणि आपण त्यांना असं जर डीजे लावला, असं जर केलं, तर त्यांच्या आत्म्याला किती दुःख वाटत असेल आणि त्यांना वाटत असेल की ज्यांच्यासाठी मी एवढं लय केलं ते माझ्यासाठी काय करत आहेत. त्यासाठी आणि शिवाजी महाराजांचं 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, ओ सारा राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती भगवतो हाती, भगवतो हाती, स्वराज घडवण्यासाठी, स्वराज घडवण्यासाठी. राजाचं नाव स्वराज्य निर्माण केले तलवारी साठी वाद घेतले आपल्या निर्णयासाठी प्राणपणाने लढले मावळे भरवसा राजावर छत्रपती शिवाजी महाराज की राजाचं नाव माझ्या देवाचं नाव शिवरायाचं नाव किल्ल्याच्या शिव महाराजा बसला
माझा बसला घोडावरी माझा बसला घोडावरी बायको राजा बसला घोडावरी बाई माझा ग शिवबा राजा ग बसला घोड्यावरी. स्वराज्य निर्माण व्हावं ही कोणाची इच्छा होती? श्रींची इच्छा. आणि त्यासाठी माता जिजाऊनं काय केलं होतं? शिवाजी राजांना अगदी बालपणापासून शहाजी राजे कुठे राहायचे? शहाजी राजे लढण्यासाठी बाहेर जायचे आणि इथे जिजाऊ शिवबांना घडवायच्या. अवघे 16 वर्षाचे शिवबा होते तेव्हा पुण्याजवळ रायरेश्वराच्या मंदिरात शिवाजी महाराजांनी काय केलं? काही मावळे सोबत घेऊन शिवाजी महाराज रायरेश्वरात गेले आणि तिथं त्यांनी राज्याभिषेक केला. त्यांनी शंभू भगवंतांना महादेवाला आपला रक्ताचा अभिषेक केला, करंगळी कापली. आता जर कोणाला काही लागला असता आपण किती विचार करतो, आपण किती पाहतो आपल्या मुलांना की माझ्या मुलांना असं झालं असतं, एवढं लागलं तरी खूप बघतो. पण जिजाऊंना जेव्हा ही गोष्ट कळाली की माझ्या शिवबाने एवढं, आणि शिवबा तिथे सांगत होते, डोळ्यात खूप राग होता, डोळे लाल झाले होते आणि शिवबा बोलू लागले, किती दिवस गुलामी सहन करायची, आता किती दिवस आदिलशाही मुघलशाही अशा सत्तांची गुलामी करायची. आपल्या महाराष्ट्रात, आपल्या या भूमीत, या पावन भूमीत शेतकऱ्यांचं महत्व नाही, त्यांचं पीक सगळं हे होतं, नासाडी होती या सगळ्यांमुळे. आणि आपल्याला असं राज्य निर्माण करायचंय जिथं सगळ्याला वाटलं पाहिजे की हे माझं राज्य आहे. प्रत्येक जण आपण स्वतः राज्य मानून जगलं पाहिजे. आणि हे स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा ही श्रीजींची आहे. त्यासाठी जिजाऊंनी किती कष्ट घेतले. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली आणखीन वेळ बाकी आहे का? आता माझ्याच्यानं काही चुका झाल्या आता मला माहिती आहे, आणि त्याच्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना क्षमा मागते. आणि या कीर्तनात भयांचं नाव घ्यायचं राहिलं होतं, मी यांनाही धन्यवाद देते. आणि खरं तर गायक ओमकार किंकार भयांना खूप खूप धन्यवाद देते. त्यांनी पांगरीकर यांना खूप धन्यवाद देते, यांनी हे व्हिडिओ केला.
आणि तुम्हा सर्वांना पण खूप धन्यवाद देते, कारण तुम्ही मला इथं बोलण्याची, इथं येण्याची, कीर्तन करण्याची संधी दिली. आणि खरं तर जेवढं कौतुक तुमचं केलं पाहिजे ना तेवढं कमीच आहे. कारण तुम्ही जर आम्हाला असं जर सपोर्ट दिला तर आपल्या इथं आपल्या प्रत्येक मुलं बाळ भगवंताकडे वळतील आणि भगवंताचं नामचिंतन करतील. आणि पूर्ण जे गायकाचार्य आहेत, सगळे जे टाळकरी सगळे जे आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि शेवटपर्यंत सोबत देणारे मृदुंगाचार्य यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या. आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी टाळ्या वाजवते जोरदार. आणि माझ्या कीर्तन रूपी सेवा ही पांडुरंगाच्या चरणी आणि माझे गुरुवर्य मी माझ्या आजोबांना मानते, त्यांच्या चरणी समर्पित करते. जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.